नमस्कार. वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या प्रतिसादामुळे मला खूप चांगले चांगले डिशेस बनवायचे खूप चांगले प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, आभार. तर आता आपण समोस्यासाठी आवरण तयार करतोय. तर इथं माझ्याकडे काय आहे, मीठ, पाणी आणि इथं आपला ओवा आहे आणि मैदा. तर मैदा आपल्याला, मी इथे एक 2.5 वाटी मैदा घेते. एक 2.5 वाटी मी मैदा इथे घेते. तर आता मी इथं 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालू. ओवा आपण छान मिक्स करून घेऊ आणि ह्याला छान आपण चपातीचं पीठ जसं मळतो तसं पाणी थोडं थोडं घालत मळून त्याचा गोळा तयार करू तेल लावून. आणि एक 10 मिनटं आपण ह्याला झाकून ठेवू. आता आपला गोळा मळून झालेला आहे. तर थोडंसं आपण तेल सोडून त्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याचे आपण असे साली काढून घेऊ. म्हणजे मग आपला समोसासाठीचा मसाला आपण तयार करायला घेऊ. तर आता आपण समोस्याचे सारण करून घेतोय. इथं मी 3 बटाटे मगाशी दाखवले जसे उकडून घेतलेले आहेत आणि बारीक करून घेतलेले आहेत. इथं मटार आहे, हिरवे मटार, स्वीटकॉर्न आहे. इथं एक कांदा चिरून घेतलेला आहे. आता आपण छानपैकी त्याचं सारण करून घेऊ. आता तेल तापत ठेवलेलं आहे आपण. आता अर्धा चमचा मोहरी घालू. नंतर मोहरी तडतडली की आपण जिरे घालू. आता आपण जिरे घालून घेऊ. थोडेसे बडीशेप, आपण चिरलेला बारीक कांदा, थोडंसं परतून घेऊया याला. मटार, हिरवे मटार आणि स्वीटकॉर्न असे दोन्ही दाणे आपण याच्यात घालून घेऊ. हळद, तिखट, चमचाभर गरम मसाला, आता आपण कुस्करलेले जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आता ह्याच्यात घालायचे आपण. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कोथिंबीर घालून घेऊ याच्यावर आणि एका अर्ध्या लिंबूचा रस आपण ह्याच्यावर पिळायचा. आता आपण पीठ मगाशी मळून ठेवलेलं होतं त्याचे गोळा घ्यायचे आहेत छोटे छोटे करून आणि थोडं लाटून घ्यायचं आहे मीडियम साईजची चपाती एवढं आणि मधून कट करून आपण त्याच्यात सारण भरू. आपण तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता आपले छान खुसखुशीत आणि खमंग असे समोसे तयार झालेले आहेत. तर त्याबरोबर मी थोडे फ्रेंच फ्राईज सुद्धा घेतलेले आहे. इथे सॉस आहे, इथे हिरवी चटणी आहे आणि त्याबरोबर आता समोसाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी अशीच आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.